हे गाईज वेलकम टू डे 12 आउट ऑफ 100. आम्ही निघालेलो आहोत ठाणे मार्केटला शॉपिंग करण्यासाठी आणि जाता जाता या रिक्षावरती मला पाल दिसली. हे पाहून मला खूपच जास्त घाण वाटत होतं. मी ते सांगू नाही शकत इथे मला किती कचरा वाटत होतं ते. त्यानंतर ना ह्या 2 साड्या मला खूप जास्त आवडलेल्या होत्या. हां, पण त्या 500ला नव्हत्या, 1500ला होत्या. ती टेंबी नाक्याची देवी, मला लांबून का होईना या देवीचं दर्शन झालं आणि मी क्लोज फोटोज काढायचा खूप ट्राय केलेला झूम करून आणि खरंच खूप सुंदर देखावा केलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता शंकराचा देखावा आहे. तर गाईज आम्ही तुमच्यासाठी एक नवीन फन गेम शो घेऊन येत आहोत ज्याचं नाव आहे तात्याची पैठणी. आमचा पहिला गेम शो बुक झालेला आहे येत्या 27 सप्टेंबर 2024ला लालबाग गणेश मंडळ येथे. तर तुम्ही सुद्धा हा शो बघायला नक्की या, पार्टिसिपेट व्हा जास्तीत जास्त. आणि त्याचीच राहिलेली शॉपिंग करण्यासाठी मी ठाणे मार्केटला गेले होते. इकडे तुम्ही पाहू शकताय हे काही बोर्ड्स आहेत जे आम्हाला त्या फन गेम शो साठी लागणार आहेत. मी सगळ्या महिलांना इथे विनंती करते की तुम्ही जास्तीत जास्त सहभागी व्हा आणि तुमची मानाची पैठणी जिंका, तेही तुमच्या लाडक्या अभिनेत्याच्या हातून म्हणजेच अक्षय टाक बाळूमामाच्या नावानं चांग भलं मालिकेतील तात्या याच्या हातून. मी माझ्या मैत्रिणीकडे आले होते प्रतीक्षाच्या घरी. तिने मला हे सगळं करायसाठी खूप जास्त मदत केली. थँक्यू सो मच प्रतीक्षा. या बोर्ड्स वरती आम्हाला एक साइडला ग्रीन कलरचा पेपर आणि एक साइडला रेड कलरचा पेपर चिटकवायचा होता. त्यासाठी मी हे केकचे बेस आणलेले होते आणि प्रतीक्षा आता गेलेली आहे तिच्या मुलाला स्कूलमधून आणण्यासाठी. मग ती मला बोलली की तू फक्त हे चिटकवायचं काम कर आणि हे कटरचं काम माझ्याच्याने होतच नव्हतं. खूप मुश्किलीने मी फक्त 2 का 3 बोर्ड्सच कट करू शकले. त्यानंतर प्रतीक्षा आली आणि तिने मला परत मदत करू लागली. दर्शही आलेला होता, दर्शही ते मदत करत होता आम्हाला. तर या सगळ्या बोर्ड्सचा यूज कसा होणार आहे हे तुम्हाला आमच्या पुढच्या गेम्सच्या व्हिडिओजमध्ये नक्कीच बघायला मिळेल. ते मोठे मोठे लॉंग व्हिडिओ येणार आहेत, सो स्टे ट्यून्ड. आणि इथे आमचे सगळे पेपर चिटकवून झालेले आहेत, ते वाळण्यासाठी मी इथे ठेवलेले आहेत, तुम्ही बघू शकताय. आमचं काम आटपल्याच्या नंतर आम्ही दोघींनी छान असा गरबा केला. मला दर्शनी दांडिया सुद्धा शिकवले आज. आणि प्रतीक्षा इथे माझे ब्रेड्स बनवून देते. ती खूप मोठी कलाकार आहे यार, तिला मेहंदी काढता येते. तिच्या अंगात सगळ्या कला अशा कुठून कुठून भरलेल्या आहेत आणि तिने खूप छान अशा माझ्या ब्रेड्स बनवल्या होत्या. तुम्ही इकडे बघू शकताय, बघा किती छान हेअरस्टाईल केलेली आहे तिने माझी. त्यानंतर तिने तिच्या स्वतःच्या रबर बँड्सला सुद्धा सुंदर असं हे लावून घेतलं आणि हे तिनं स्वतःच बनवलं. याची किंमत बाहेर 100-100 रुपये आहे याच हेअर बँड्सची किंमत आणि आम्ही घरी 2 मिनिटात बनवलं. त्यानंतर ना मी निघाले, घरी आले. घरी आल्यावर फ्रेश झाले, चेंज केलं आणि नुरवीचं कन्यापूजन सुद्धा केलं. आज पिवळा रंग होता देवीचा, सो मस्त छान अशी पिवळ्या कलरची साडी नेसली, देवीचा आशीर्वाद घेतला, फोटोज काढले आणि माझा आजचा दिवस असा गेला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इन्स्टा आणि फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो नक्की करा. थँक्यू सो मच.